जर बातम्या बघत असाल तर बातम्यांमध्ये पुणे कोरेगाव पार्क, अजित पवार, पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांच्या बऱ्याचशा बातम्या तुम्ही आता जरा बघतायत आणि ह्याच्या संदर्भातच आपला हा जो व्हिडिओ आहे तो मी आज बनवलेला आहे. तो विषय आहे महार वतन म्हणजे काय, याच्याबद्दल आपण थोडासा चर्चा जी आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो. तर महार वतन म्हणजे काय ह्याच्याबद्दल स्पेसिफिकली हा जो कायदा आहे मित्रांनो, हा जो कायदा कायदा तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल. हा जो कायदा आहे महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम, द महाराष्ट्र इन्फेरियर विलेज वतन अबिलेशन ऍक्ट मोडिफाईड अप टू द 26 जून 2012. आता ह्याच्याबद्दल आपण जर बोलत आहोत मित्रांनो, तर हे जे वतन म्हणजे काय ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात घेऊ. वतन म्हणजे एक हक्क असतो, जो हक्क पिढ्यानपिढ्या, एक पिढीनंतर दुसरी पिढी, दुसरी पिढीनंतर तिसरी पिढीला तो चालू राहतो मित्रांनो. आणि वतन म्हणजे काही पिढ्यांपूर्वी राजे महाराजे ज्या वेळेला होते त्यावेळेला काही जमिनीचे तुकडे जे आहेत ते एका स्पेसिफिक समाजाला दिलेले असतात. आता हे जे समाज आहे, जोशी समाज होता, त्यानंतर महार समाज होता, कासार समाज होता, त्याच्यानंतर असे बरेचसे जे जाती होत्या, कास्ट होत्या, त्यांना त्या जमिनी राजे महाराजांनी सरदारांनी दिलेले होते. आणि ती जी जमीन जी आहे ती जमीन देण्याचा हा एकच उद्देश होता त्यावेळेला, की तो जो स्पेसिफिक पार्ट जो आहे समाजाचा, आता उदाहरणार्थ जर आपण बघितलं महार समाज आपण उदरनिर्वाहासाठी दिलेला करतो, तर महार समाज म्हणा किंवा जोशी समाज म्हणा, ह्या समाजाला त्या वेळेला ज्या जमिनीचे तुकडे दिले होते, काही भूभाग जो आहे त्यांच्या कुटुंबाचा होता मित्रांनो. आणि त्यानंतर त्या ज्या आहेत त्या पुढे पिढ्यानपिढ्या चालत गेल्या. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी जेव्हा इंग्रजांचं राज्य गेलं आणि जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने असे काही कायदे आणले आणि त्या कायद्यांबद्दल चर्चा जी आपण आता करणार आहोत, आणि ते जे कायदे आजही लागू आहेत मित्रांनो त्याच्याबद्दल आपण आता थोडीशी गहन चर्चा जी आहे ते ह्या व्हिडिओ मार्फत करतोय मित्रांनो. त्याच्यानंतर जर आपण पुढे बघितले की महार समाज जो होता, जो समाज स्वतःची जमीन कधी घेईल, त्याने कधी त्या शेती करेल, कधी जो उत्पन्न जे आहे आणि त्याच्या कधी त्या दृष्टिकोनातून त्यावेळेला विचार करण्यात आला. आणि त्याच्यानंतर महार वतन जे आहे ते अस्तित्वात आलेलं आहे मित्रांनो. आणि ते महार वतन अस्तित्वात आल्यानंतर मग काही वर्षांनी जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यानंतर मग परत ज्या वेळेला काही कायदे आले आणि त्या कायद्यांद्वारे महार वतन जे आहे ते संपुष्टात आलेले होते. दी महाराष्ट्र इन्फेरियर विलेज वतन सबलेशन ऍक्ट, 10च पानाचा एक छोटासा हा कायदा आहे, परंतु हा कायदा आजही अस्तित्वात आहे मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये काही स्पेसिफिक सेक्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये 5 सेक्शन आणि 6B हे जे सेक्शन आहे, 6B आणि 5 ह्याच्याबद्दल आपण जे आहे ती चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करतोय. कारण की ह्या 2 सेक्शन्सवर, ह्या कायद्याच्या 2 सेक्शन्सवर जे आहे पूर्ण पार्थ पवार आणि जो 40 एकर प्रकरण जे आहे, भूखंड जे आहे त्याचा तो हा बेस आहे की जो तुमच्यासमोर मी आता मांडतोय मित्रांनो. तर हा जो कायदा आहे हा आहे महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबतचा अधिनियम. आणि त्याच्यामध्ये जर आपण हे बघितलं मित्रांनो की वतन जमीन म्हणजे काय, जर आपण बघितलं मित्रांनो वतन जमीन म्हणजे काय, तर वतन जमीन याचा अर्थ असा आहे की वतन मालमत्तेचा भाग बनवणारी जमीन असा आहे. आणि वतन मालमत्ता याचा अर्थ आहे गावचा वंश परंपरागत कनिष्ठ हुद्दा संबंधीच्या कोणताही कर्तव्य पार पाडण्यासाठी पारिश्रमिक देण्याची तरतूद करण्याकरिता विद्यमान वतन कायद्यान्वये धारण केलेली, संपादन केलेली किंवा नेमून दिलेली त्यावर किंवा जंगम मालमत्ता असा आहे. व तीत रूढ असलेले फी किंवा पैशाची किंवा मालाच्या स्वरूपातील अवांतर आकार विद्यमान वतन कायद्यान्वये वसूल करण्यासंबंधीचा मग ते ठराविक वेळे असो किंवा अन्यथा असो हक्काचा समावेश होतो. तसेच तीत मूळ वतन मालमत्ते व्यतिरिक्त राज्य शासनाने स्वच्छेने व मुदतीने फेरफारास किंवा परत घेतल्या जाण्यास अधीन राहून दिलेली
रोख रक्कमेचाही समावेश होतो. आता हे जर बघितलं आपण, वतन मालमत्ता म्हणजे याचं स्पष्टीकरण जे आहे त्या कायद्यामध्ये दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये गावचा वंशपरंपरागत कनिष्ठ हुद्दा आणि त्या संबंधीचे कोणतेही कर्तव्य पार पाडण्याकरता पारिश्रमिक देण्याची तरतूद. म्हणजे तुम्ही एखाद्या गावासाठी थोडीशी जी काय मदत करता ती मदत म्हणून त्यावेळेला काही भाग जमिनीचा तुकडा जो आहे तो देण्यात आलेला होता आणि तो वंशपरंपरागत चालू होता. ह्याच्याबद्दलचं थोडंफार स्पष्टीकरण जे आहे ते ह्या सेक्शन्समध्ये बघायला मिळतं मित्रांनो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर